सगळ्यांचं लक्ष आज आहे नाशिककडे, कारण औरंगाबाद आणि त्यानंतर राज्यात सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये मराठा समाजाने मोर्चा काढल्यानंतर आजचा दिवस आहे तो नाशिकमध्ये मराठा क्रांतीच्या एल्गाराचा। नाशिकमधला हा मोर्चा आता सुरू झाला अशी माहिती आहे। इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक गर्दीचा मोर्चा हा ठरेल। काल अहमदनगरमध्ये नाशिकचा मराठा समाजाचा मोर्चा होता, त्यावेळेस विक्रमी संख्या झाली होती आणि आज ही दृश्य जी आपण पाहत आहात ही पुन्हा एकदा नाशिकची आहे। ड्रोन मधून गर्दी किती आहे याचा अंदाज व्हावा यासाठी जी ही दृश्य पाहत आहात नाशिकची। नितीन ओझा आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्या सोबत आहेत। नितीन, दृश्य आम्ही पाहतो आहोत, नाशिकमध्ये प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे, एकंदर वातावरण मोर्चामध्ये कसं आहे? मोर्चाला आता काही मिनिटांपूर्वी प्रारंभ झालाय। नाशिक जिल्ह्यातून अनेक भागातून या ठिकाणी जे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यानंतर विविध संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते सहभागी झालेले आहेत। आता जर पाहिलं तर पूर्ण रस्ता हा भगवामय, नाशिकचा जो तपोवन पासूनचा रस्ता आहे हा पूर्णतः भगवामय झाल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रत्येकाच्या हातात झेंडा, भगवा झेंडा आणि फलक जे आहेत ते घेऊन कार्यकर्ते आता या मोर्चात सहभागी झाले आहे। आता मोर्चाला सुरुवात झाली। साधारणतः 7 ते 8 किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर या मोर्चाचं गोल क्लब मैदान या ठिकाणी सांगता होणार आहे। तोपर्यंत अजूनही जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत। अनेक गाड्याची मोठी रांग या ठिकाणी लागलेली दिसून येते। सध्या तरी जर दृश्य पाहिलं तर पूर्ण नाशिक शहर हे मोर्चेकऱ्यांनी भगवमय झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन, अशी ही माहिती समजते आहे की आजच्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही येणार आहेत आणि त्यासोबतच कोल्हापूरहून छत्रपती संभाजीराजे जे राज्यसभेचे खासदार आहेत तेही येणार आहेत। हे दोघेही नेते इथे आलेत का? उदयनराजे भोसले हे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मोर्चातही सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी या ठिकाणी दिली आहे। फक्त जे खासदार आहेत छत्रपती संभाजी महाराजे यांच्याविषयी अद्यापही माहिती मिळालेली नाही। मात्र उदयनराजे भोसले हे नाशिक दाखल झाले या मोर्चात सहभागी होणार आहेत हे निश्चित। धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे नाशिकची ही दृश्य आपण पाहत आहात। जसं नितीन ओझा आपले प्रतिनिधी सांगत होते की संपूर्ण नाशिकमध्ये आता या मराठा क्रांती मोर्चाचं वातावरण आहे। तपोवन परिसरामध्ये हा मोर्चा होणार आहे आणि काल अहमदनगर नंतर आता सगळ्यांचं लक्ष नाशिककडे लागलेलं आहे। मराठा समाजातले अनेक वेगवेगळे घटक जे आहेत ते सहभागी होत आहेत या मोर्चांमध्ये। महिलांचा सहभाग तर असतोच लक्षणीय, पण अपंग जे आहेत त्यांचा सुद्धा सहभाग मोठा असतो। त्यांच्यापैकी काही जणांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, ऐकूयात। या ठिकाणी काही अपंग आणि वयोवृद्ध आहेत ते या मोर्चात सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अनेक वर्षापासून तुम्ही घरातच, मुलं असतील, या संसार याच्यात रमलेला होता, मात्र आज तुम्हाला रस्त्यावर यावं लागतं इतक्या वर्षानंतर। काय भावना आहेत तुमच्या रस्त्यावर येण्यामागच्या? मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि मराठ्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या। काय वाटतं या सरकारकडून या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंय तुम्हाला? जरूर, त्यांनी तेवढं सहकार्य करावं एवढी इच्छा आहे। यात काही अपंग मुली आहेत ज्या सहभागी झाल्या आहेत, आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत। काय वाटतंय तुला, काय मागण्या आहेत या मोर्चाच्या निमित्ताने? कोपर्डी येथील नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द झालाच पाहिजे। मी अपंग असून जरी मला 90% मिळाले आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना 50-60% मिळाले तरी ते डॉक्टर, इंजिनियर होणार, पण मी मात्र आई वडिलांवर ओझं बनून राहणार। माझे मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे आहे, आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा सर्व नागरिक समान कायदा करा